श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपण वास्तुशास्त्राला खूप जास्त मानतो. वास्तुशास्त्र म्हणजे काय की निसर्ग नियमानुसार घर कसं बांधावं याचं शास्त्र. घरातील रूम्स असतील, हॉल असेल, स्वयंपाकघर असेल, स्नानगृह असेल आणि मग बेडरूम एका विशिष्ट दिशेला कशा पद्धतीने असावेत, यामुळे घरामध्ये वास्तुदोष राहत नाही आणि लोकसुद्धा सुखी राहतात. तर याला आपण वास्तुशास्त्र म्हणतो. वास्तुशास्त्रामध्ये अगदी खूप जास्त गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठे असायला पाहिजे, कशा पद्धतीने असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, याला सर्वाला मोजमापसुद्धा आहे, ठिकाणसुद्धा आहे. पण आता आपण प्रत्येक वेळी वास्तुशास्त्र पाळू शकत नाही. परंतु आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण हे वास्तुशास्त्राचे काही नियम जे आहे ते आवर्जून पाळावे. त्यातीलच एक नियम म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरातील काही गोष्टी ज्या आहेत त्या कधीच रिकाम्या ठेवायच्या नाही, कधीच खाली ठेवायच्या नाही. तर अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या कधीच आपण रिकाम्या ठेवू नये, अन्यथा आपण कंगाल होतो. तुमची परिस्थिती कशीही असू द्या, पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही नेहमी भरभरून ठेवल्या पाहिजे. बघा, गोष्टी खूप महागड्या नाही आहेत किंवा गोष्टी खूप जास्त पैसे घेऊन म्हणजे घेताना जास्त पैसे द्यावे लागतात असंही नाही आहे. अगदी ते सहजरित्या सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा शक्य होऊ शकतं. पण कधी कधी नजर चुकीने म्हणा किंवा मग कंटाळवाणेपणाने म्हणा, आपल्याकडून काही वस्तू रिकाम्या राहतात किंवा मग आपल्याला माहीत नसतं म्हणून म्हणा. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपण रिकाम्या ठेवायच्या नाही. कोणत्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी चढ उतार सुरूच असतात. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसाचं नशीबसुद्धा बदलतं, प्रगती थांबते. या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन समस्यासुद्धा येऊ लागतात. जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिसायला लागले, बदल झाला त्यांच्यामध्ये, तुमच्या घरातील गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. अनेकदा घरामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या रिकाम्या ठेवल्या तर त्याचे वाईट परिणाम होतात. वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मान्यतेनुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवरती विपरीत परिणाम होतो. यासाठी प्रगती होण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती येण्यासाठी या गोष्टी कधीही रिकाम्या ठेवू नका. सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे धान्याची कोठी. आता पहिल्या काळामध्ये धान्याच्या कोठ्या असायच्या. हल्ली आपण एखाद्या डब्यामध्ये म्हणा किंवा मग एखाद्या कोठीमध्ये म्हणा, छोट्या ज्या कोठ्या येतात आत्ता, तर अशी कोठी आपण घेतो आणि त्याच्यामध्ये आपण धान्य साठवत असतो. बऱ्याचशा महिला आहेत की ज्या धान्यच साठवत नाही, म्हणजे विकत आणायचं, दळून आणायचं. पण असं करू नका. तुम्ही किमान 5 ते 10 किलो तरी तुमच्या घरामध्ये धान्य जे आहे ते साठवून ठेवा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कधीही धान्याच्या कोठ्या ज्या आहेत किंवा डबे जे आहेत ते रिकामे ठेवू नका. जर त्या रिकाम्या होत असतील तर त्या लगेच भरून ठेवा, ज्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होणार नाही. पूर्ण भरलेल्या धान्याची कोठी नेहमी सकारात्मक ऊर्जा देते आणि त्यामुळे तुमची प्रगती सुद्धा होते. यासोबतच दररोज आपण देवी अन्नपूर्णेची पूजा केली पाहिजे. अन्नपूर्णेची पूजा केल्याने संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य वाढतं. अन्नपूर्णेची ज्या घरामध्ये रोज पूजा होते त्या घरातील धान्याच्या कोठ्या कधीच रिकाम्या होत नाहीत. म्हणजे आता गहू असेल, बाजरी असेल किंवा इतरही काही धान्य असतील, कडधान्य असतील, तर आता कडधान्य आपण खूप जास्त स्वरूपामध्ये साठवत नाही. पण 5 किलो असेल किंवा 1 किलो असेल, अगदी 1 किलो तरी, पण या गोष्टी ज्या आहेत त्या शक्यतो तरी रिकाम्या होऊन द्यायच्या नाही. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रिकामी बादली. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये कधीही रिकामी बादली ठेवू नका. आता आपल्याला काय सवय असते, आपण आंघोळी वगैरे झाल्या, बाथरूम स्वच्छ झालं की बादली असेल किंवा मग जे काही तुम्ही टफ वगैरे वापरत असाल तर ते आपण पालथे घालून ठेवतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही काय करायला पाहिजे, सर्व आवरून झाल्यानंतर एक बादली ठेवली तरी पण चालेल. एक बादली पाण्याने नेहमी बाथरूममध्ये भरून ठेवायची. तो पाण्याचं ठिकाण आहे, तिथे पाण्याचा साठा असायलाच पाहिजे. हल्लीच्या घरांमध्ये हे कुठेच आढळत नाही. पहिल्या काळामध्ये बघा, जेव्हा पाण्याची खूप कमतरता असायची, कमतरता म्हणण्यापेक्षा शहरी भागामध्ये सुद्धा किंवा गावाकडे जरी जाल तरी सुद्धा तिथे पाण्याचे माठ, पाण्याचे बादल्या, पाण्याचे हंडे सर्व भरून ठेवलेलं असायचं. हल्ली असं कुठेच आढळत नाही. पण हे अजिबात करायचं नाही. आपण बाथरूममध्ये एक बादली जी आहे ती नेहमी भरून ठेवायची. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवली तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बाथरूममध्ये ठेवलेली बादली जर तुम्ही वापरत नसाल तर ती उलटी करून ठेवा, पण त्यातली एक बादली जी आहे ती नेहमी पाण्याने भरून ठेवा, रिकामी कधीच ठेवू नका. त्यासोबतच आपण तुटलेली बादली वापरू नये. शक्य असल्यास आंघोळीसाठी तरी आपण निळ्या रंगाची बादली नेहमी वापरा. हिचा खूप चांगला परिणाम आपल्या घरावरती होतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नेक्स्ट टाइम जेव्हा बादली घेणार आहात तेव्हा आवर्जून निळ्याच रंगाची बादली घ्या. त्याचबरोबर डस्टबिन सुद्धा आपले निळ्या रंगाचे असले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार रंग सुद्धा ठरवून दिलेले आहे.
यदा कदाचित आपण जर थोड्या थोड्या गोष्टी जर आपण या वास्तुशास्त्रानुसार जपल्या तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल होऊ शकतात. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे देवघरातील पाण्याचं भांडं. बहुतांश सगळ्यांच्याच घरामध्ये देवघर तर असतं. देवघरामध्ये पूजेशी संबंधित अनेक गोष्टी आपण ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये असलेलं पाण्याचं भांडं जे आहे ते कधीच रिकामं ठेवू नका. पूजा केल्यानंतर ते भांडं पाण्याने भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीची पाने टाकणे आवश्यक आहे. अशी मान्यता आहे की देवालाही तहान लागते. पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवल्यास देवाला तहान लागत नाही आणि देव सुद्धा तृप्त राहतात, आपल्या घरावरती खुश राहतात. त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा येते. देवघरातील पाण्याचे भांडे जर रिकामे असेल तर जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे देवघरातील पाण्याचं भांडं हे नेहमी भरून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तिजोरी. आपल्या कपाटामध्ये असलेली तिजोरी किंवा पर्स आपण कधीच रिकामी ठेवू नका. नेहमी लक्षात असू द्या, आपल्याला पर्स कधीच रिकामी ठेवायची नाही. थोडे तरी पैसे, म्हणजे अगदी तुम्ही 10 रुपये 20 रुपये असे काहीतरी पैसे जे आहे ते पर्समध्ये सुद्धा आणि तिजोरीमध्ये सुद्धा थोडे तरी पैसे आपण ठेवायचे आहे. कधीच रिकामी पर्स किंवा तिजोरी ठेवायची नाही. जर असं ठेवलं तर त्या गोष्टी आपल्याला गरिबीकडे नेतात. त्यामुळे तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे नेहमी असलेच पाहिजे. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे कधीच रिकाम्या करू नका. यासोबतच तिजोरीमध्ये गाय असेल, गोमती चक्र असेल, शंख असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवू शकतात. बघा, गोमती चक्र, शंख आणि कवडी जी असते तर ती कवडी, ह्या गोष्टी ज्या आहेत, लवंग असेल, वेलची असेल, या गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मीकारक आहे, लक्ष्मीला आवडत्या गोष्टी आहे. तुम्ही या गोष्टी जर तिजोरीमध्ये नेऊन ठेवल्या एक असेल तरी सुद्धा तर त्याच्यामुळे आणखी समृद्धी तुमच्या जीवनामध्ये येते. तुमच्या घरामध्ये या गोष्टी जर असतील तर नक्कीच त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या तिजोरीमध्ये जर असतील तर खूप चांगला परिणाम तुमच्या कुटुंबावरती होतो. पैसा नेहमी आपल्या घराकडे खेचला जातो. तर या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला करायच्या आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट, आपल्या घरातलं मीठ, तांदूळ या गोष्टी ज्या आहेत त्याही कधीच संपून द्यायच्या नाही. कारण मीठ असेल, तांदूळ असेल तर या गोष्टी किंवा तेल असेल तर या गोष्टी जर संपल्या तर आपण कंगालीकडे जातो. म्हणजे तुम्ही 1 लिटर तेल आणत आहात, एकदम किटली रिकामी किंवा आपलं तेल एकदम पूर्ण संपलंय असं कधीच होऊन देऊ नका. थोडं तरी तेल, थोडे तांदूळ, थोडंसं मीठ या गोष्टी आपल्याकडे शिल्लक आहे त्याच्या अगोदरच आपण घेऊन या. त्याच्यामध्ये हळद सुद्धा येते. या गोष्टी ज्या आहेत त्या कधीच रिकाम्या आपल्या घरामध्ये ठेवू नका. नेहमी जर तुम्ही या गोष्टी भरभरून ठेवल्या तर तुमच्यावरती कंगाल होण्याची वेळ येणार नाही. तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैशांचा ओघ जो आहे तो वाढेल. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.